दरम्यान मावळमधल्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी आमदार सुनील शेळके यांचेही कान टोचले। सुनील शेळकेंनी भाषण करताना प्रत्येक जण मारायला चाललेला आहे असा इशारा शेळकेंनी अजितदादांना देखत दिला। तर मग काय अजितदादांनी त्यांच्याच खास शैलीत सुनील शेळके यांचे कान टोचले, बघूया। मला माहित आहे येणाऱ्या काही अवघ्या दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल। अनेक जण इच्छुक आहेत। महायुतीकडून कोण उमेदवार आहे हे मावळ तालुक्यात अजून माहित नाही किंवा मला देखील माहित नाही। तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशतीखाली आणू नका। जर तुम्हाला दहशत करायची असेल, जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्ठ्यावरती करा, या सुनील शेळकेला करा, मायबाप जनतेला आणि माझ्या सहकार्यांना करायचे नाही। सुनील जरा गाडी गरम होती, जरा सबुरीने घ्यायचं। आपल्याला सगळ्यांची गरज आहे। आपल्याला उगीच कोणाला नाराज करायचं नाही, कारण त्याच्यातनं फार काही साध्य होत नाही। एक गोष्ट खरी आहे, खूप काम केलं आणि जर कुठंतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात, मनाला दुःख होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।